मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष हलचल। महिला आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो व्हायचं आहे। मीडिया बंधूंनो, आपण थोडं एका साईडला व्हा। कपिलजी पाटील साहेब आगे बढ़ो। त्यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी आमच्या टीमला ज्या ज्या वेळेला आवाहन केलं, ती टीम ज्या वेळेला तिथे पोहोचली, मी सुद्धा सोबत होतो आणि ते काम करताना त्या टीम मध्ये शिवसेना आणि आपल्या समोर आहे या लोकांनी चर्चा केली की आपले तुमचे लोक कुठले बीजेपीचे लोक फिरतायत, कुठं राष्ट्रवादी फिरतायत, कुठं शिवसेना फिरते, आरपीआय फिरतात। एकात कुठं असेल ते चुकून राहिला असेल, तो गेला असेल तर त्या लोकांना ते फक्त मोफर टाकतात आणि सांगतात की भाई काम करतो आम्ही। असं काही नाहीये। सगळे आपण एकत्र जे युती आहे, युतीचा धर्म आपण पाळायचा आहे। आम्ही सगळे आपण एकत्र काम करत आहोत। या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी खात्री बाळगली पाहिजे आणि कोणी कोणावर शांत नाही करायला पाहिजे। कारण का फक्त काय वाचलं नाही, आता फक्त आता 4 दिवस बाकी आहेत। 4 दिवसामध्ये आपण घरोघरी जाऊन शाखेत जाऊन आपण लोकांना सांगायचं आहे आणि 100% यावेळेला आपण 400 पार करायचं आहे असं मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। गुळवी तुम्ही अध्यक्ष आहात, एक टीम तयार करा, 2 दिवस पाठवून द्या। काल रॅली निघाली, रॅलीमध्ये 3000 बाईक होत्या, 3000, आणि 3 दिवसापूर्वी त्यांची रॅली निघाली होती, 40 लोक होती। 40 किती? 40। हा फरक कशामुळे? हा फरक 10 वर्षात आपण जे काम केलं आणि आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे सरकार आलं त्याच्यामुळे आपण मुरबाडकडे। कोणाला वाटते आमदार कथोरे साहेब काम नाही करत? वाटतंय कोणाला? मी फोटो दाखवतो, आम्ही दोघं एकत्र सभा केलेत, भाषणे दाखवतो। आहे कोणाला डाऊट? कुठल्याही पक्षामध्ये थोडेसे विसंवाद असतात, नाराजी असतात। शेवटी आपण सगळे एका विचाराचे आहोत, एका पक्षाचे आहोत। त्याच्यामुळे झोकून देऊन त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। ज्याला कोणाला बघायचं असेल त्यांनी आज 4 वाजता देवेंद्रजी मुरबाडमध्ये येतात, त्यांनी माझ्यासोबत चला। पत्रकार बंधूंना पण आमंत्रण आहे। बदलापूरमध्ये, मुरबाड विधानसभेच्या बदलापूरमध्ये 47 नगरसेवक आहेत। 47 पैकी 46 महायुतीचे आहेत, 26 शिवसेनेचे, 23 शिवसेनेचे, 20 बीजेपीचे आणि 3 राष्ट्रवादीचे। अजितदादा पवार, म्हणजे 47 पैकी 46 एका बाजूला, आणि जो एकमेव अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता त्यानेही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला। लाभार्थी कशाला बोलतात? 8 लाख लाभार्थी असू शकतात का वयांसकटचे? अरे वया मी 25 लाख दरवर्षी वाटतो, 25 लाख लाभार्थी झाले का? आज नाही वाटत। 2002 पासून, 2002 पासून तेव्हापासून 25 लाख नाही वाटत। आता मी 25 लाख वया वाटतो वर्षाला, खासदार झाल्यापासून 10 वर्ष। 10 वर्षात 25 लाख वया वाटले, किती झाले लाभार्थी? किती झाले? 2.5 कोटी झाले। 2.5 कोटी मतदार कुठून आणायचे आता भेंडी लोकसभेत? अरे काही सांगतात। मी माझी नम्रतेची विनंती आहे, जनसेवा जरूर करा। मी करतो, माझे 2 ट्रस्ट आहेत, माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो।
कोणाला औषधाला पैसे देतो, कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसतात तर ते देतो, कोणाला लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो, कोणाला शिक्षणासाठी देतो. हे पैसे आपण मदत केल्यानंतर तर त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं, लावायचे बॅनर, मी लाभार्थी म्हणून त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम करताना आपल्याकडे मन आहे की करोड दर्या मॅडम आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करतो. आमच्यावर हे संस्कार आहे, त्याला मदत केली तर दुसऱ्याला कळता कामा नये, अशा प्रकारची मदत करायची. असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी. त्या पद्धतीनं उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून वारंवार असा आरोप केला जातो की खासदारची कळली आणि या माध्यमातून त्यांनी कल्याणचा सुद्धा मुद्दा शहापूरच्या पाण्याचा प्रश्न उचलला. काय होईल? शहापूरच्या पाण्याची योजना 300 कोटीची सुरू आहे. पाया घातला सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माझ्या मागणीच्या मुळे घातला. कुणबी सेनेचं जेव्हा महोत्सव होता कुणबी समाजाचं, त्या समाजाच्या महोत्सवामध्ये मी मागणी केली होती शहापूरच्या पाण्यासाठी 300 कोटी रुपये 200 कोटीची योजना. त्या 200 कोटी तात्काळ त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ती मंजूर केली होती. आम्हाला मंजूर करणार त्यांनी पाया घातला, त्याच्यावर फळं चढवण्याचं काम सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचं काम सुरू. आपल्याला बघायचं असेल तर जाऊन बघा. त्यांना काही दिसतच नाही, त्याला आपण करणार काय? डम्पिंग ग्राउंडचं काम आहे, महापालिकेचं काम आहे डम्पिंग ग्राउंड करणं. हे का माझं काम आहे का? माझी काय मदत लागली तर मी महापालिकेला मदत करतो. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी मदत करायला तयार आहे. पण काही कुठे नाटे आरोप करायचे हे उचित नाही. आता ज्याला लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर ज्यांना काहीच कळत नाही ते लोकसभा. आता बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे लोक श्रद्धांजली वाहतात, त्यांनी संविधान बनवलं, त्यांना काय व्हायला पाहिजे हे ज्यांना माहित नाही ते लोकसभा काय असते ते मला सांगा. आपल्याला जरी पटते काही लोक